नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्स. घटस्थापनेआधी भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी. सुपर 4 फेरीत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय. भारताचा अभिषेक शर्मा झाला सामनावीर. 39 चेंडूत केल्या 74 धावा तर 6 चौकार आणि 5 षटकार मारत केली पाकिस्तानची धुलाई. पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानची वादग्रस्त ऍक्शन भारताला करून दिली पहलगामची आठवण. देशात फक्त 5 आणि 18% जीएसटी स्लॅब राहणार. जीएसटी सुधारणांमुळे देशात बचत महोत्सव सुरू होणार. पंतप्रधान मोदींनी दिली ग्वाही. भारतीय वस्तू आणि सेवा खरेदी करा. आत्मनिर्भरतेसाठी मेड इन इंडियाला प्राधान्य द्या. पंतप्रधान मोदींचं आवाहन. जीएसटी सुधारणा एक क्रांतिकारी पाऊल. मध्यम वर्गीयांची 2.5 लाख कोटी रुपयांची बचत होणार. अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात मुंबई मेट्रो 4ची आज ट्रायल रन. ट्रायलसाठी गायमुख ते विजय गार्डन दरम्यान मेट्रो धावणार. नवीन वर्षापासून स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल धावेल. येत्या काळात 238 नवीन रेल दाखल होणार. त्यामुळे 60% प्रवासी क्षमता वाढणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मुंबईत म्हाडाच्या घरांच्या किमती 10% कमी होणार. समिती पुढील आठवड्यात प्राधिकरणापुढे अहवाल सादर करणार. आज घटस्थापना. देशभर नवरात्र उत्सवाला सुरुवात तर सप्तशृंगी गड नवरात्रोत्सवासाठी सज्ज.